दिवाळीचे खास तोडगे आणि उपाय। नमस्कार मित्रांनो, दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा सण नाही, तर ती आपल्या आयुष्यात प्रकाश, सुख आणि समृद्धी आणणारी शुभ संधी आहे। या दिवशी लक्ष्मी मातेचं आगमन होतं असं मानलं जातं, पण ती आपल्या घरी येऊन स्थिर राहावी यासाठी काही खास पारंपरिक उपाय आणि तोडगे नक्कीच करायला हवेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न ठेवणारे आणि घरात धन, आरोग्य आणि आनंद वाढवणारे खास उपाय आणि तोडगे। तर चला व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा गुप्त उपाय जो लक्ष्मीला कायम तुमच्या घरी स्थिर ठेवू शकतो। नंबर 1, दिवाळीच्या पहिल्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून त्यावर स्वस्तिकाचे चिन्ह काढा, कारण असे केल्याने घरात लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते। नंबर 2, लक्ष्मी पूजेच्या दिवशी दरवाजाजवळ कमळाचे फूल ठेवा। असे मानले जाते की लक्ष्मी माता कमळावर बसते आणि ती घरात स्थिर होते। नंबर 3, धनतेरसच्या दिवशी तुळशीला पाणी घालून तिच्या आजूबाजूला दिवा लावा, त्यामुळे घरात आरोग्य, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। नंबर 4, धनतेरसला नवीन झाडू विकत घ्या आणि जुनी झाडू टाका, कारण हे संपत्तीच्या नूतनीकरणाचे आणि दरिद्रतेच्या नाशाचे प्रतीक आहे। नंबर 5, या दिवशी चांदीचे नाणे विकत घ्या आणि लक्ष्मी पूजेत वापरा, कारण चांदी लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आणि ते आर्थिक स्थैर्य आणते। नंबर 6, घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिवा लावा, कारण या दिशेत लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे धनवृद्धी होते। नंबर 7, दिवाळीच्या दिवशी दरवाजाजवळ रांगोळी काढून त्यावर शुभ लाभ किंवा स्वागतम लिहा। असे केल्याने शुभ शक्ती घरात प्रवेश करतात। नंबर 8, लक्ष्मी पूजेच्या वेळी तांदळाच्या ढिगावर गणपती लक्ष्मीची मूर्ती ठेवा, हे स्थैर्य आणि शुभ फलदायक मानले जाते। नंबर 9, अमावस्येच्या रात्री घरात एक अखंड दिवा लावा, तो संपूर्ण रात्र पेटलेला राहिल्यास घरातील अडथळे दूर होतात। नंबर 10, पूजेदरम्यान घंटा वाजवा, कारण त्याच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण शुद्ध होते। सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटत असतील तर अजून अशाच सोप्या आणि खास उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नंबर 11, मुख्य दरवाजावर शंख किंवा घंटा लटकवा, हे वास्तुशास्त्रानुसार नकारात्मक शक्तींचा प्रवेश रोखते। नंबर 12, लक्ष्मी पूजेनंतर तांदूळ आणि नाणे एका लाल कपड्यात बांधून ठेवले तर ते घरात धनवृद्धीचे प्रतीक बनते। नंबर 13, या दिवशी घरात धान्य ठेवणे शुभ असते, कारण धान्य हे लक्ष्मीचे रूप आहे। नंबर 14, पूजेनंतर घरात सुगंधी धूप आणि कपूर लावा, कारण त्यामुळे वातावरण पवित्र होते आणि लक्ष्मी स्थिर राहते। नंबर 15, दिवाळीच्या रात्री दक्षिण दिशेला तिळाच्या तेलाचा दिवा लावा, हे यमराजाची कृपा आणि आयुष्यवाढ देणारे मानले जाते। नंबर 16, अमावस्येच्या रात्री गाईला गूळ आणि रोटी खाऊ घालणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे कुटुंबात सुखशांती राहते। नंबर 17, या दिवशी झाडांना पाणी घालणे आणि नवे झाड लावणे शुभ फल देते, कारण ते सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करते। नंबर 18, धान्य, मीठ आणि तूप दान करणे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वोत्तम उपाय आहे। नंबर 19, पूजेच्या ठिकाणी 7 दिवे लावा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य, ईशान आणि नैऋत्य दिशेत, त्यामुळे सर्व दिशांनी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो। नंबर 20, घरात दिव्यांचे प्रकाश जास्त ठेवा, कारण अंधार म्हणजे दरिद्रता आणि प्रकाश म्हणजे समृद्धीचे प्रतीक आहे। नंबर 21, मुख्य दरवाजाजवळ आरसा ठेवला तर प्रकाश परावर्तित होऊन लक्ष्मी स्थिर राहते। नंबर 22, रात्री झोपण्यापूर्वी लक्ष्मी मातेचे नामस्मरण करून ओम श्रीम ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र जपा, हे आर्थिक संकट दूर करते। नंबर 23, घरात स्वच्छता ठेवा, कारण अस्वच्छ घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही। नंबर 24, गंधराज, मोगरा किंवा चंपक फुले पूजेत वापरा, ही फुले लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। नंबर 25, पूजेच्या ठिकाणी चंदनाचा सुगंध वापरा, कारण चंदन शांती, स्थैर्य आणि श्रीमंतीचे प्रतीक आहे। नंबर 26, धान्याचे दाणे जमिनीवर न टाकता पूजेत वापरल्यास लक्ष्मीचा अपमान होत नाही। नंबर 27, लक्ष्मी पूजेनंतर घरात गुलाबाचे पाणी शिंपडल्यास वातावरण पवित्र आणि आनंदी राहते। नंबर 28, दिवाळीनंतर पहिल्या सकाळी पक्ष्यांना धान्य घालावे, याने पाप क्षीण होते आणि पुण्य वाढते। नंबर 29, या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे शुभ असते, कारण तो संपन्नतेचा आणि ऊर्जा वाढवणारा रंग आहे। नंबर 30, पूजेच्या वेळी नाण्यांवर हलके गंध आणि फूल अर्पण करा, कारण हे लक्ष्मीचे स्वागत मानले जाते। आणि हो, जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, कारण पुढील टिप्स तुम्हाला नक्की आवडणार आहेत। नंबर 31, घरात कुबेर यंत्र ठेवणे आर्थिक अडचणींपासून बचाव करते। नंबर 32, धनतेरसला दीपदान केल्याने पितृदोष शांती होते आणि कुटुंबात समाधान येते। नंबर 33, या दिवशी मीठ घरात आणू नये, कारण ते नकारात्मक शक्ती आकर्षित करते असे मानले जाते।
नंबर 34, लक्ष्मीपूजेनंतर पहिली कमाई लक्ष्मीच्या पायाशी ठेवावी, त्यामुळे धनवृद्धी होते. नंबर 35, या दिवशी ओं ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा म्हटल्याने अडथळे दूर होतात. नंबर 36, लक्ष्मीपूजेच्या वेळी कमळाचे फूल लक्ष्मी समोर ठेवले तर ती प्रसन्न होते. नंबर 37, पूजेनंतर कमळ घरात ठेवले तर ती लक्ष्मी स्थिरतेचे प्रतीक बनते. नंबर 38, या दिवशी कोणत्याही भांडणातून दूर राहा, कारण अशांतता लक्ष्मीला अप्रिय असते. नंबर 39, संध्याकाळी प्रत्येक खोलीत एक तरी दिवा लावा, अंधारात नकारात्मक ऊर्जा वाढते. नंबर 40, तुळशीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावल्यास घरात आरोग्य आणि समृद्धी टिकते. नंबर 41, या दिवशी कोणतेही झाड तोडू नका किंवा फुलं तोडताना अपशब्द बोलू नका, कारण ते अशुभ मानले जाते. नंबर 42, स्वच्छता करताना झाडू उलटी ठेवू नका, त्यामुळे लक्ष्मी नाराज होते. नंबर 43, धनतेरसच्या दिवशी हळद कुंकवाच्या कार्यक्रमात देवदारू किंवा चंदनाचा धूर लावा. नंबर 44, दिवाळीच्या दिवशी पांढरे शंख ठेवणे शुभ मानले जाते, कारण तो लक्ष्मीचा प्रतीक आहे. नंबर 45, लाल रंगाचा कापड लक्ष्मी मूर्तीखाली ठेवा, हे लक्ष्मी स्थैर्याचे लक्षण आहे. नंबर 46, दरवाजाजवळ नारळ ठेवणे नकारात्मक ऊर्जा थांबवते. नंबर 47, पूजेच्या नंतर लक्ष्मीच्या पायांचे ठसे दारात बनवा, हे तिच्या प्रवेशाचे चिन्ह आहे. नंबर 48, धान्याच्या पिशवीत लक्ष्मीचे नाणे ठेवा, त्यामुळे साठा कायम राहतो. नंबर 49, गंध, धूप आणि दीप ही त्रयलक्ष्मी आकर्षित करते. नंबर 50, अमावस्येच्या रात्री 11 दिवे लावून दक्षिण दिशेकडे तोंड करून लक्ष्मी प्रार्थना करा. नंबर 51, रात्री कापूर पेटवून घरभर फिरवा, त्यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात. नंबर 52, कमळाच्या पानावर लक्ष्मीचे नाव लिहून ते पाण्यात सोडा, आर्थिक अडचणी कमी होतात. नंबर 53, या दिवशी भुकेल्याला अन्न दिल्यास लक्ष्मी स्वतः प्रसन्न होते. नंबर 54, घरात सोनं चांदी चमकती ठेवा, कारण ते संपत्तीचं प्रतीक आहे. नंबर 55, शंखनाद करून पूजा सुरू केल्यास घरातील वायू शुद्ध होतो. नंबर 56, लक्ष्मी पूजेच्या वेळी पान, सुपारी, हळद आणि कुंकू अर्पण करा, हे शुभ संकेत आहे. नंबर 57, लक्ष्मीला आवडणारे 5 फुले अर्पण करा, कमळ, मोगरा, गुलाब, जाई आणि पारिजात. नंबर 58, धनतेरसच्या दिवशी पैशांची देवाणघेवाण शुभ वेळेतच करा, कारण चुकीच्या वेळी केल्यास नुकसान होते. नंबर 59, अमावस्येच्या रात्री कुबेर मंत्र जपल्याने धनप्राप्ती होते. नंबर 60, पूजेनंतर लक्ष्मी अष्टोत्तर नामावली म्हणल्यास लक्ष्मी स्थिर राहते. नंबर 61, कपूर आणि लवंगचा धूर घरात लावा, नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 62, घरात देवी लक्ष्मीचे हसणारे चित्र ठेवा, रागावलेले नाही. नंबर 63, लक्ष्मीच्या पायाचे ठसे दाराकडून आत येणारे काढा, बाहेर जाणारे नाही. नंबर 64, पूजेच्या नंतर पहिली रोटी गाईला आणि दुसरी कुत्र्याला द्या, हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. नंबर 65, तुळशीसमोर संध्याकाळी आरती करा, त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा मिळते. नंबर 66, घरातील मोठ्या व्यक्तींच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घ्या, हे दिवसाचे शुभ प्रारंभ असते. नंबर 67, फटाके कमी आणि दिवे जास्त लावा, कारण प्रकाश लक्ष्मीचे स्वरूप आहे. नंबर 68, नवीन वह्या, खाते पुस्तक या दिवशी पूजावे, हे व्यापार वृद्धीसाठी शुभ आहे. नंबर 69, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर दूध व मध मिसळून नैवेद्य द्या, त्यामुळे धनसंचय वाढतो. नंबर 70, शेवटी रात्री लक्ष्मीसमोर श्रीसूक्त म्हणून आभार माना, कारण कृतज्ञता हीच खरी समृद्धी आहे. मित्रांनो, दिवाळी म्हणजे फक्त उत्सव नाही, तर ती आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेचा नवा प्रारंभ आहे. लक्ष्मी मातेची कृपा कायम आपल्यावर राहो, आपलं घर आनंदाने, प्रेमाने आणि प्रकाशाने उजळून निघो, हाच आपल्या सर्वांचा आशीर्वाद असो. जर हे उपाय तुम्हाला उपयोगी वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अजून सुंदर, भक्तिपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओंसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि शुभ दीपावली. लक्ष्मी मातेची कृपा सदैव तुमच्या घरी राहो.